हरकत नाहीये. तर योगेश आलेला आहे एक बेहतरीन ना, प्रत्येकाला वाटतं का ये बेहतरीन आवाज है, ये अगली वेगली शैलीची आवाज नवीन मुखांना हवी अशी वाटले योगेश. तो आइए और सुनाए फिर एक बार आगे का खुदे का अखोकाल. चषक 2025 खऱ्या अर्थाने महागुरु खऱ्या अर्थाने मी समालोचन करतोय. समालोचन करताना जरूर तुम्हाला एन्जॉय वाटत असेल, परंतु याच्या पाठीमागे खऱ्या अर्थाने निखिल दादा ज्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट साधला होता. आज 3 कॉल होते दादा, परंतु काल तुमचा एकही मेसेज नव्हता. मी विचार करत होतो, मी बोललोय फक्त घनसोली या नावाने नंबर सेव्ह केलेला, बोले एकदा फोन करून विचारू दे. परत काय व्हायचं माहिती आहे का, योगेश वाघ सांगायचं आणि मग व्हायचा बदनाम. त्यामुळे काल रात्री कन्फर्म केलं, त्याच्यानंतर 3 कॉल कॅन्सल केले. चल सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. सकाराम तुकाराम असे काही नाही, सिद्धेश कडू आणि अर्पेत म्हात्रे गोड असंच म्हणावं लागेल. एक कडू एक गोड. चला गावदेवी तळवली या टीमला खऱ्या अर्थाने बळीराम पाटील गोव्यावरून शुभेच्छा आल्यात. ब्रँड गोव्यावरून भरपूर शुभेच्छा आल्यात पोता भरून. दादा तुमचंही सहर्ष मनपूर्वक असण्यास स्वागत आहे. काय नाही, त्यांना फक्त मटन जर व्हाय ना ते सांगा का जेवाय जायचं आहे. सुसाट पळतील 90 ना. चला या. अरे बाबा ये रे बाबा, वाघ आहोत पण बिना शेपटीचा आहोत ना, तुझ्या धरी षटाक बा वजन व्हाय याचा बरोबर मापात आलाय. ये जरा जवळ बस, पण अंगाला मुक्का जाऊ नको बरं का. स्कोरर आमचा बघ 1.5 क्विंटलचा कसा आहे, बरं आहे ना. बघ बघून घे, म्हणजे मोठू आणि पतलूची जोडी सोबत तुमची, हरकत नाही. जाऊया. विकी तयार होते षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आणि सलामीची जोडी स्ट्राईक होती. सिद्धेश कडू. हे योकाचा बेटकार काय उड्या मारी तो. बॉलिंग टिका आले आल्याकडे अंगात काय शिरला. डाव सुरू. पहिला बॉल, पहिलाच बॉल. ओहो फटका. इथे क्षेत्ररक्षक दूरवरून बेकार. काय सांगायचं आहे, तोटका सारखा यो गडी धावला. अशी फिल्डिंग म्हणजे शेम भाजीत भाजी कोबीची आणि पहिली लाईन माराय पोरगी पहा मामाची. काही लपडा झालं तर मामा सांभाळाय तयार. क्षेत्ररक्षण कमालीचं. इथे पहिल्याच बॉलवरती 2 धाबा आल्यात. 2 धाब्यानं संघाचं खातं मात्र इथे ओपन होताना पाहायला मिळालं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस इथे फटका हवेत. क्षेत्ररक्षक बॉल खाली. बस अशी बॅटिंग मध्ये ज्याची बायको मुकी तो सगळ्यात सुखी. धोकाच नाही. पहा रट्टा मारला पण कुपोषित झाला. हा मुका ज्या त्याला कॅच घेतली, त्याला मुका ज्या. बघा बिचाऱ्यांना कॅच घेतली, ह्यो येठून गेला दीड. हा बघा त्याचा वजन बघून त्याला टाळ्या देण्यात खोंबवाल चेंबवाल तुम्ही. षटाक बगडी आहे. काही का ना असं हम काले हुए तो किया हुआ हम दिल वाले है. तोटका सारखा धरेंगे कॅच घेंगे. तुमची कठीण आबाळ चालू आहे दोघांची. खादवड चालू आहे यांची दोघांची. इथे जाऊया. जरूर विकेट आली आणि नवीन फलंदाज कोरा करकरी शोरूम टसशीत फलंदाज कुशल म्हात्रे. शम रंगी आणि शिंगी जोडी आहे. काळून बाळू सारखी जोडी आहे. उंची मापात, तब्येत पण मापात, कपडा पण रंगी. पाहू शकाल नेरूळ संघाची ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळाली होती मैदानाच्या आतमध्ये, परंतु
जास्त काळ मात्र ही जोडी खेळपट्टीवरती थांबू शकली नाहीये, कारण तिथे गोलंदाजी विकीची चांगली पाहायला मिळाली. पुन्हा एकदा विकी तयार. काय सांगायचं, हा बॉल आहे म्हणजे तुझा विचार काय असंच वाईट टिकायचा का? बॉल आहे बाबा, असंच टिक विकी यो सांगतो. सुपर बॉल तो बघा कसा बॉल खेळतो, याला बॉल खेळायला भेटलंच नाही. हा जाऊ दे कोपड्याला, तुझीच मजा आहे तिकडे. पहा इथे एकंदरीत आपण पाहू शकाल थोडंसं खराब चेंडूला वाईट आला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 आपल्याला पाहायला मिळते. स्कोररच्या अंगाला मला थांबावी वाटलं, त्याची एक एक मांडी आहे तर काय झालं, माझी छाती पण ना आवडी वय. पाहू शकाल यस, यावेळेस देखील सेम कार्यक्रम झाला. पोरा सोरा उभा वारा, मोठे घरचा पोकळवासा, वारा शिरा बसा बसा खासून खुसून डॉट. निर्धाव चेंडू पहा. ओके, तो फिर पिक्चर अभी बनेगा. पाहू शकाल गोलंदाज तयार होईल. विकी गोलंदाजी ट्रॅक वरती 4 षटकांची ही मॅच आहे. अरे एस गोठिवली ज्यांच्या माध्यमातून साकारलेलं स्वप्न यावेळेस पटका इथे फसलाय. शतरक्षे बॉल खाली आहे. नाही इलाज, नशीब गांडू त्याला काय करी पांडू. 7.5 फूट उंडी मारली पण नाही इलाज झाला. पहा फटका दमदार. डीजे वाला जेव्हा गेलाय काय काय धोका नाही. इथे जाऊया, फटका चांगला आलाय. संघाची धावसंख्या षटकाराच्या मदतीनं पुढे जाईल, ती म्हणजे 9 या धावसंख्येवरती. पहा 9 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॅटिंग यावेळेस होताना पाहायला मिळाली. साईधाम नेहरू या टीमची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल, फटका फसलाय. शतरक्षे बॉल खाली इथे पाहिला जाईल. बाप्पा यावेळेस देखील सुंदर झेल आणि शेम कार्यक्रम परत झाला. नो हलिंग नो डुलिंग, बॅटमॅन जागीत पॉंग 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 करिंग. गोलंदाज तिथेही होईल बाद. चला नवीन बॅट्समन जाता का जाऊ मा. चला नवीन फलंदाज लगेच मैदानात पाठवा. 9 धावा धावफलकावरती. दोन्ही टीमने एक एक सामना जिंकलाय. या सामन्यामध्ये दोन्ही संघ एकमेकांसमोर भिडले गेलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल म्हात्रे जो आपल्याला पाहायला मिळतोय. पाहू शकाल राहुल म्हात्रे आता खऱ्या अर्थाने जबाबदारी आहे, कारण की महत्वाचे 2 फलंदाज बाद झालेत. अर्पित म्हात्रे आपण पाहतोय ओपनिंगला गडी गेलाय, पण खालच्या आलेलं कोंडायला त्याला वरच्या आलेलं कडजातच नाही. पहा सलामीच्या भूमिकेत हा खेळाडू दाखल झालाय, परंतु स्ट्राइक मात्र मिळाली नाहीये. बघ बाबा दाबून बघ. दाब दाब चानचे नाही, गप बसला. पहा 12वा खेळाडू जाम हसतो. काय तुला मोबाईलचा चाळा आहे का? आय एम अ डिस्को डॅन्सर. याचा इंस्टाग्राम चेक करा. पाहू शकाल गोलंदाज शेवटचा चेंडू विकी. यावेळेस सरळ बॅटनं फटका इथे हवेत आणि हा ही बॉल निघून चालाय सीमा रेषेच्या बाहेर. लेट आला पण चेंडू थेट गेला. टारारिरी टिटिरी पारारिरी पिरपिरी फुसया बेकार. आता मात्र कुठेतरी जरासा गडीत दम टिकायला लागलेला, पण नाही इला झाला. रट्टा असा मारला का मूत खडा बाजूला केला आणि मुळ्यात पण हातमध्ये बाहेर गेला. कार्यक्रम फिट. तिथे षटकार आला. संघाची धावसंख्या खाऊन पिऊन ढेकर देऊन फटाफट सकाराम तुकाराम आउट होऊन 15 धावा. तोपर्यंत आमचे डीजे वाले चांगले टेस्ट घेत आहेत. काय नाही बाबा, तू मजबूत खा, टेन्शन घेऊ नको. चला इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. अजूनही 3 चेंडू सॉरी 3 षटक जे शिल्लक आहे. बघा त्याला हेडर जमली का खैस जमला. मनोज गोलंदाजी ट्रॅक मध्ये वैयक्तिक कोट्यातील
पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरे षटक हाताळण्यासाठी तयार होतोय. स्ट्राईक होती खालच्या आळेचा गडी वरच्या आळेला. यावेळेस देखील फटका नाही इलाज. बघा नाही तुमच्यातच चालू द्या. पहा यावेळेस देखील फटका खेळण्याचा प्रयत्न करतो नाही इलाज झाला. महागाईच्या काळात स्वस्तायची कमाल 60 रुपये. लक्ष्मी सेल फुसका बार तिथे एक सिंगल आणि संघाची धावसंख्या 1च्या मदतीनं. स्कोररला गरम नको करू, मला भीती वाटली. त्याची एक तंगडी जर माझ्या छाती पडली ना तर मग गुदमार मरायचो. इथे यावेळेस हो सुंदर गोलंदाजी होताना पाहायला मिळाली. एकंदरीत आपण पाहू शकाल एक सिंगल येत असताना हा चेंडू डॉट आलाय. चांगली गोलंदाजी यावेळेस आपल्याला मनोजची पाहायला मिळाली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मनोज तयार. यावेळी देखील हो रट्टा मारला पण काय सांगायचं जरा कुपोषित बसला. फिल्डर तोटका सारखा आला. यास पहा वेगानं खऱ्या अर्थाने 2 धावा कंप्लीट केल्या. तोपर्यंत क्षेत्ररक्षक जरासा आला आणि बेडूक चाप्या फिल्डिंग केली. नाही इलाज झाला. पहिले बारेला लागलं नाही, दुसरे बारेला लागला पण सगळा वाया गेला. कारण तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं पंबल झालं. 2 धाबा आल्यात. संघाची धावसंख्या 18 वरती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस पुलारलेनचा बॉल आणि यावेळेस मात्र दूरच दूर षटका. जावाय भोळा सासऱ्याला पोरा झाली 16. सांगतो दे मला मुळात, दुसरा सांगतो खाऊकार. खाली ना केळा चेंडू षटकार. सुमित पाटील ज्यांच्या माध्यमातून राहुल मात्रेने जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार खेचले तर 1000 रुपयांचं पारितोषिक. पहा 1000 रुपयांचं पारितोषिक षटकार हॅट्रिक साठी. म्हणजे काय माहिती आहे का, भले आता 1.5 हात BMT वर बाहेर आली तरी चालेल, मजबूत ताकदला आहे. आणि 1000 रुपयाचं 3 षटकारानं पारितोषिक मिळव. इथे काय होणार 24 बनल्यात ते पाहिलं जाईल. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यस अजून 2 षटकार जर लागोपाठ आले तर तुम्हाला ते पारितोषिक दिलं जाईल. आधी पाहू शकाल गोलंदाज तयार होतो मनोज. षटकातला 5वा चेंडू हाताळण्यासाठी. ए हरि कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद एक क्या हो गया, वाईट भी गया डिक्लेअर भी आया. म्हणजे काय माहित आहे का, सेना संघ किडा पण गेला. तिथे वाईट प्लस डिक्लेअर अशा धाबा येतील 2 आणि संघाची धावसंख्येत भर पडत असताना 26 धाबा धावपलकावरती. पहा बॉलर गलपडला तर गलपडला, किपर पण जरासा गलपडला. नाही इलाज झाला. दोघांच्या कामामुळे दोघांच्या 2 रन गेलं. यावेळेस देखील पटका सजवलाय क्षेत्ररक्षक परंतु नाही इलाज झाला. काय सांगत आहे परत डिक्लेअर मध्ये गेला. डिक्लेअर मध्ये जाताना नशीब तिथे काय सांगायचं, त्या पेठ्या लायले ना तर गडी वैद घुसायचं बॉलाचे नादान. परंतु पाहू शकाल इथे पुन्हा एकदा डिक्लेअर मध्ये जात असताना 27 धाबा धावपलकावरती बनल्या गेल्यात. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. अर्थात दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना पाहायला मिळतं. यास यावेळेस मात्र फुसका बार झाला. चायनाचा माल झाला. शेम कार्यक्रम झाला. 5ला 1 10ला 3 चकबार 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 फुसक्या. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं ते म्हणजे 2 आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या धावपलकावरी जाऊन पोहोचली आहे. साईदाम नेरुळ या संघाची ती म्हणजे 27 धावा. तरी अजून खेळाडू कक्षात काय सांगायचं, असं त्यांचा चेहरा पडला का नारळ आपडला तरी फटकन फुटल. उला तरी टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, हसा तरी. यस तुम तो गोरे है लेकिन दिल से बहुत चिकने हो. ठीक आहे जाऊया. अजूनही 12 चेंडूचा खेळ या डावातील शिल्लक आहे. 27 बनल्यात. अजून किती येणार ते पाहिलं जाईल. आशिष दुबे गोलंदाजी मार्क होती. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आपण पाहू शकाल. अर्पित 12 बॉल झाला पण 12 बॉल मधून घड्याला एकच बॉल खेळायला भेटला. त्याच्यामुळे कस पडला. हा वाव दे तुमची प्रॅक्टिस जोरात. दोघांचीच मस्त मजा आहे. पाहू शकाल आशिष दुबे गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. चला गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती. पुलारलेनचा बॉल सरळ बॅटनं नाही इलाज झाला. काय सांगायचं गंगाराम दावायजेला पण काय सांगायचं अंगारा लागला. शेम कार्यक्रम झाला. पुस्क्यान कार्यक्रम झाला. तिथे एक सिंगल आली शेम आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आमचे मोठू शेठ सांगतील 28 धावा धावपलकावरती आहेत. चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते. गोलंदाजी तेवढीच फलंदाजी देखील दोन्ही टीमच्या माध्यमातून.
तलावली हा संघ देखील अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. ओहो यावेळी त्रिफळा चित्त आणि फलंदाज इथे होतं त्रिफळा चित्त. तिथे घडलं काय, असा कार्यक्रम झाला म्हणजे काय झाला माहित आहे का, सासूला जावय पसंत आला, सासऱ्याला जावय पसंत आला, पण मावस सासू आली लगीन मोडून टिकला. नवरदेव बरखास्त 8 रोज आण खाला नाही, निस्ता रड नाही लाज. अशा केल्यानं भावी नवरदेवाचे जरा ठेचा पोचते वया. भावी नवरदेवाचे लय काय सांगायचं, लय 7-12 गेलं बाई, तरी गॅरंटी कमी. हा मुकाजा सगळ्या एकमेकाला मुकाजा वांग 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 काही का ना असे. तिथे सुंदर विकेट आली आणि नवीन कोरा करकरी शोरूम पीस फलंदाज दाखल होतोय सौरव. पहा सौरभ मैदानाच्या आतमध्ये दाखल. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरती आलेली गाडी सौरभ नावाची आहे, वाय टू नेरुळ. आता काय घडणार, आता सौरभ कशा प्रकारे बॅटिंग करणार. इथे महत्वाचे फलंदाज राहुल खऱ्या अर्थानं बॅटिंग करत होता, तो मात्र बाद झालाय. 28 तर बनल्यात, आता पाहावं लागेल. आशिष दुबे अगदी आपण पाहू शकाल. आशिष दुबे षटकातला पुढचा चेंडू हाताळण्यासाठी तयार होतोय. इथे सौरभ ना ओहो क्षेत्ररक्षण चांगलं झालं, थ्रो देखील तेवढ्याच वेगाने केलाय. फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे जर आपण पाहिला तर क्षेत्ररक्षक व्यवस्थित होता. एक आली ना, एक सिंगल आली. स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय, पंच तुमच्या पाठीमागूचा आहे होतो गडी, तो तिकडून सुसाट बॉल हेलपाटी, तो लक्ष द्या. पाहू शकाल पुढचा चेंडू कशा प्रकारचा राहील. पुलालेचा बॉल होता, फटका इथे, उंची भरपूर आहे, लांबी कमी. काय सांगायचं आहे, गडी आंधी मोहरजेला पण नाही इलाज झाला म्हणून सांगायचा. काय सांगायचं, बायको करत चकणी पण मेवणी पाहत चिकणी, धोकाच नाही. सुंदर झेल, तिथे विकेट. गोलंदाजी तुम्हाला आशिषची कशी वाटली. आशिषची गोलंदाजी चांगली, त्याचं कारण सांगतोय. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत, या 3 चेंडूमध्ये ते कारण आपल्याला समजेल आणि सांगता येईल. कारण धावा धावपलकावरती बनल्यात 29 आणि विकेट गमावल्यात साईदाम नेरुळ. यस 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. साईदाम नेरुळ संघाची धावसंख्या आपल्याला धावपलकावरती 29 धावा. नवीन फलंदाज विश्वास कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल. आता विश्वास कशा प्रकारे विश्वास साध्य करणार साईधाम नेरुळ या संघासाठी. 29 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू. गोलंदाज आशिष दुबे. यावेळेस देखील फटका इथे हवेत. आशिष दुबेची गोलंदाजी कमालीची. त्याचं कारण सांगू का, म्हणून सांगतात ज्याचा पडत टक्काल त्याला मोकार अक्काल. बघा ज्या पद्धतीने आपण पाहतोय ना, आशिष दुबे त्याच्या डोक्यावर जरासा केस कमी झाला, पण त्याचा दिमाग तेज आणि ते सुंदर झेल. फलंदाज बाद. आशिष देखील सांगितलं बरं याचं लक्ष माझ्या डोक्यावर गेला एकंदरीत जरूर. पण गोलंदाजी कमालीची आशिषची आपल्याला पाहायला मिळाली. हवे तसे फटके खेळू दिले जात नाही फलंदाजाला. यस गोरा गोरा गोमटा गोमटा कवळा दर्पण. अरे त्याचं नाव कसं लक्षात राहणार. 12 वाजता गडी पण आता तू कधीच सांग ना, हे एरियात भेटला ना तू ऑटोमॅटिक मला केसावरून समजशील काही मिस्टर चिकना चिकना दर्पण की दर्पण. आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होते दर्पण. धावसंख्या 29 वरती थांबली गेली. शेवटचा चेंडू असेल. यस आपण पाहू शकाल आशिष बसला गडी. असा बसल्यानं काय माहिती का, असा जो गडी बसवतो त्याला मुळव्याधाची लक्षणं समजू लागतात. परंतु नाही उठला लगेच म्हणजे काय नाही, आजार काय नाही त्याला. 29 धावा आहेत. तिसरे षटक चालू आहे. शेवटचा बॉल जो आपल्याला पाहायला मिळेल. इथे याही वेळेस कमालीचा चेंडू हाताळलाय. आशिषची गोलंदाजी कमालीची. आशिषची गोलंदाजी म्हणजे काय माहिती का, भोकरापेक्षा चिकुड आणि भेंड्याच्या भाज्यापेक्षा चिकाट चिक 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 चिक. गोलंदाजी कमालीची होताना पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती आपण 5 गड्यांच्या मोबदल्यात साईदाम नेरुळ संघ 29 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. चला यावेळेस अगदी आपण पाहू शकाल
संतोष जो गोलंदाजी मार्क होती आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्या मनात नाही कधीच अरे हो हो कुठे नाही, आता होईल होईल सगळी गाणी होतील, त्याला बॉलिंगला सुरुवात करू द्या, त्याच्यावरती देखील कार्यक्रम करू आपण. संतोष गोलंदाजी मार्क होती तयार होतोय. त्याची केसाची स्टाईल पण त्याची पण एकदम चिकनी आहे, कारण की त्याची केसाची स्टाईल जर पाहिली तर पाठीमागून काटकोण्यात कोण मारलेला, दोन्ही बादच्या 2 कानपटे एकदम ओके में सोलून, म्हणजे माझ्या भाषेत 25 रुपयाचा केस कापणे म्हणजे 25 रुपयाची रिचार्ज पाहिलं जाईल. कारण केसाची स्टाईल ते आहे. असा जर केस कापलं ना तर नाही मग आम्हाला भरपूर काम, पण त्या शॉर्टकट म्हणजे 25 रुपयाचा रिचार्ज केसाचा. जाऊया. संतोष आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती, स्ट्राइक एंड वरती. सौरभ फटका इथे हवेत आहे, शतरक्षक बॉल खाली येतोय. 3-3 बाबा बरं पाठीमागे हात नाही केलं नाही तर काय झालं, कॅच सुटली असती तर भोशाडा खाताना धन होती. मग काय सांगायचं आहे, नाही इलाज. सुंदर झेल पण तिथे विकेट. हा मुकाजी यांचा कामच ते आहे, कॅच घेतली का 7-8 जणी एकदाच मुकाजी आहे. आता हाऊसफुल डायरेक्ट मार्केट जाम, परंतु जरूर फलंदाज बाद होतोय सौरभ. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राकेश. पाहू शकाल कमीत कमी 35 ते 40 धावा तरी बनवाव्या लागतील, त्यामध्ये साईधाम नेरुळ या संघाला. राकेश जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. राकेश घरात हेच आमचे डीजे वाले आले सध्या उपस्थित होतात. या तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. 2.5 वाड्या मजबूत खाल्ल्यात, 7.5 भाकरी हरकत नाही. संतोष पहिल्या चेंडूवरती यशस्वी कामगिरी होताना पाहायला मिळाली. शांताबाई शांताबाई रुको जरा रुको. संतोष तयार होता. 5 चेंडू या डावातील शिल्लक आहेत. अगदी पुढचा चेंडू कशा प्रकारचा राहील. फटका यावेळेस हो बस. ये क्या हुआ. नो बॉल, घाण्या बॉल, नासका बॉल, कुचका बॉल, दलिंदर बॉल, पनवत्या बॉल, वाटला बॉल, दलफद्रे बॉल. तुला लेट सांगायचा होता नो बॉल आहे, त्यानं मस्त आनंद लुटला असता, पण काय सांगायचं आहे असा कार्यक्रम म्हणजे काय सांगा, दुधात माशी पडायची बारी. पहा झेल चांगला टिपला, परंतु तिथे नो चेंडू होता. आता फ्री हिट मिळणार. स्ट्राईक मध्ये दर्पण आहे. आता दर्पण कशा प्रकारची कामगिरी करणार. लोअर पुरला लेनचा बॉल होता, क्षेत्ररक्षकाला तिथे धावायची संधी आहे. सुंदर क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं, तेवढीच चांगली रनिंग देखील होताना पाहायला मिळाली. काय झालं दर्पण, ज्याचं झालं मगाशीच पदार्पण तो थांबत नाही, त्याचं नाव दर्पण. तिथे एक सिंगल वेगाने घेतली, नाही इलाज झाला. काय सांगायचं आहे, परत शेम कार्यक्रम झाला. बायको हसली, मेवणी फसली, त्या देखून बायको गपच्या गप बसली. मेवणी नाही इलाज. स्कोरर तुला पण अशा गोष्टी आवडत्या का. तो पण खुश आहे. आपली पण वेळ येईल, घाबरू नको. लायसनी गाडी झाली का मग काय सांगायचं आहे, मग आरटीओ तर लय लक्ष. बिना परमिटवाली गाडी असली का कशी पण चालू द्या. इथे जाऊया. विकेट आली, फलंदाज मात्र बाद होतोय. मिहिर जो आपल्याला पाहायला मिळतोय, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मिहिर दाखल, ज्याचं मगाशी झालं होतं पदार्पण, तो दर्पण खालच्या आळीला. यस, खालच्या चौकात आहे तो, वरच्या चौकात त्याला चान्स भेटली नाही सध्या. पण मला वाटतं आता शेवटचे 3 चेंडू बहुतेक शिल्लक असतील. यस, या डावातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि साईधाम नेरुळ संघाची धावसंख्या जी आपल्याला पाहायला मिळते 32 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस समोरच्या दिशेला लॉंग अपला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या आवाक्याच्या बाहेर. काय नाही, सेम कार्यक्रम झाला. दूर से देखा तो हीरा चमक रहा था, पास से देखा तो टकला चमक रहा था. त्याला वाटलं मग आडीन. पहा नाही, त्याला वाटला बॉलाला शिंगा फुटल्या म्हणून तो सावध राहिला. पटकन जर घुसला ढेंगाफटी तर उलटा करायचा. परंतु चांगले क्षेत्ररक्षण करताना प्रयत्न केले, थोडेसे अपयश आलं. आणि यावेळेस देखील फटका पुन्हा एकदा हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली, आणि यावेळेस देखील सुंदर झेल. फलंदाज होतो बाद. तिथे अजून एक धक्का.
मोहिंदर म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. मला वाटतं आता शेवटचा चेंडू आहे. 36 धावा सध्याच्या स्थितीला बनल्या आहेत. आणि टार्गेट या बॉलवरती किती होणार? 36 बनल्यात एखादा चौकार आला तर 40 होतील, परंतु तू येणं महत्वाचं राहील. नाईला झाला यास बॅटकटच्या सायना डिक्लेअर झोन मध्ये चेंडू दाखल होतोय. 37 बनल्यात आणि आता 24 चेंडू मध्ये तळवली क्रिकेट संघाला 38 धावांची गरज आहे. जरूर या 38 धावा आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या डावामध्ये कशा बनवल्या जातील की रोखल्या जातील या ऐकूया दुसऱ्या डावामध्ये पुन्हा एकदा संतोषजी म्हात्रे सरांचा गोड आवाज. तोपर्यंत मग पोटपूजा करायला जातो. पोटगावच्या रानाला आता आग लागलेली आहे. स्कोरर बद्दल काय बोलायचं? स्कोररला 2 खुर्च्या द्या, 1 खुर्च्याचा चुराडा करण्याची शक्यता आहे. दाट संभावना आहे कारण लोड तितका आहे. जाऊया. मी तीर्थात थांबतो मित्रांनो, तुम्ही थांबू नका. धन्यवाद. विविध शैलीने विविध एंटरटेन करताना अगदी मंत्रमुग्ध केलं तमाम दर्शकांना. त्या श्रोत्यांचा दर्शकांचा पुन्हा एकदा या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय अक्षयजी रमाकांतजी म्हात्रे आणि अरेज गोटवलीच्या वतीने तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि थेट प्रेक्षक पाहताना के स्कोरच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले ते प्रेक्षकांचं मनापासून अगदी स्वागत. आदरणीय संतोषजी सुतार आणि बाबासाहेब गायकवाड यांचं आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. या स्पर्धेमध्ये तुम्ही धावती भेट दिलं आणि पूर्णपणे या मंचाचे खऱ्या अर्थाने तुम्ही शोभा वाढवल्याबद्दल अरेज गोटेंच्या वतीने तुमचा सरसे आभार व्यक्त करतोय. चला करावे 11 करावे आणि गजानन तुर्बे दोन टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतो टॉससाठी. गजानन तुर्बे आणि करावे 11 करावे दोन्ही कॅप्टनला मी विनंती करतोय का टॉससाठी या. पहिली मॅचमध्ये 38, ती मॅच फक्त केवळ 15 चेंडूमध्ये उद्ध्वस्त. मागची मॅच होती 39 धावांची, ती अवघ्या 11 चेंडूमध्ये समाप्त. ही मॅच आहे तिसरी 38 धावांची, 2 आकडे. एवढ्या 1 ओव्हर कमी आहे कारण पहिल्या 2 मॅचेस आपण 5 ओव्हरमध्ये खेळताना या टीमला पाहिलं, पण ही 4 ओव्हरमध्ये लक्ष ठेवलं नेरुल 11 टीमने. साईधाम नेरुल 11 पहिल्यांदा बॅटिंग करताना 4 ओव्हरची मॅच 38 बनवले, 49चं लक्ष. आणि त्याच्या पिछा करताना गावदेव तलोली टीमचे सदाबहार अतिशय सर्वोत्कृष्ट ही सलामी जोडी. अर्थातच कॅप्टनच्या 38 हलकीशी चुकी ती दुरुस्ती करतो. थँक्यू सो मच रोशन. 38 धावांचा टार्गेट, नॉट 39. 38 धावांचा पिछा करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय. मनोज दलवी एक सर्वोत्कृष्ट असं बॅटर. ही मी म्हटलं तर पहिला बाईक मॅन गावदेवी तलोली टीममध्ये. गावदेवी तलोली टीम गावासाठी पहिली बॅग ज्याने आपल्या गावासाठी आणली. उत्कृष्ट बॅटर म्हणून तो स्ट्राईक वरती आहे. मनोज दलवी यांनी स्ट्राईकला विचार केला, त्याच्या समेत आल्या सलामीला खेळण्यासाठी. हर्षल मडवी पहिल्या मॅच मध्ये हर्षल मडवी सरसोळी या कॅप्टनला खेळताना पाहिलं. मॅच जरूर आले पण एक मॅच या हर्षल मडवीने आपल्या टीमसाठी जिंकलेलं आहे. नॉन स्ट्राईकवरती पहिलं ओव्हर टाकण्यासाठी बोलिंग मार्कवर दर्पण. P1चं पहिलं ओव्हर, पहिला चेंडू, एकमेव ओव्हर आहे ते टाकण्यासाठी. ऑफसाइड ऑफ स्टंप, लाईन मिस केली, अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, हलकासा मूव झाला, लाईन मिस केली. बाकीचं तमाम काम केले विकेटच्या पाठीमागे असणारा पहिला मॅचचा हिरो अर्थात सिद्धेशने लाजवाब विकेट कीपर. 1 स्लिप पॉइंट आहे, पॉइंट कबर आहे, शॉट एक्स्ट्रा कपर. 3 शतरक्षण लाईनीने पाहू शकतो. ऑफसाइड इनसाइड द सर्कल, शॉट स्क्वेअर लेग, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग अँड सिली मिड आउट. अनदर ऑन साइड इनसाइड द सर्कल.
दर्पण कमजिंग बॉल ट्रॅक वर कम व्हॉट अ लवली जॅक, परंतु जॅक करताना फसला होता. ड्रॉप द कॅच बाय राहुल. चपलक शत्रक्षक ही ओळ काय खऱ्या अर्थाने, परंतु एक डोला होता ना, उजवा डोला तो शिमे रेषेजवळ होता. समजू शकतो बॅलन्स काय कमालीचे केलं होतं राहुलने. हार्ड लग राहुल, सर्वोत्तम चपल, परंतु बॅलन्स गेला, झेल सुटला आणि त्या दरम्यान 2 धाव 1 मत सिंगल अर्जित केली. चांगली विकेट मात्र मिळवत होती, जाल्यामध्ये अडक नव्हती मनोज दलवी सारखी. ऑफ द कॅच, आणखी एक फटका. तिथे राहुल खूप दूर आहे. राहुलच्या मस्तकावरून दस्तक देऊन चेंडूला केले फरक 4 रन. बॅट मधून बीट करताना राहुलला, जो राहुल होता बरोबर वाईडिश मिड विकेटला, आणि याला फटका मात्र मारला हर्षलने ऑन साइडला. ते दरी होते जवळ 17-18 फीट हा लांब होता आणि तिथे चेंडूला केलं फरार. व्हॉट अ शॉट. 4 रन. धावसंख्या पोहोचते 5 वर. 38 धावांचं लक्ष जो जिंकेल तो सुपर 3 मध्ये जाणारा पहिला टीम 24 संघ स्पर्धेतून आपण पाहतो. अतिशय दर्जेदार क्रिकेट आपल्या भेटीला पर्व 2 मध्ये अरेच गोटे प्रेसिडेंट युवक काँग्रेस चषक 2025. उपस्थित प्रेक्षकांच्या मनाच्या अंतःकरणामध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि जे जोडल्याने आमच्या सोनू पाटील या वाहिनी, त्याने मात्र इथं अतिशय चांगलं क्रिकेट दाखवताना की स्कोरर म्हणून ही वाहिनी आपल्या दाखवताना थेट प्रेक्षक पण जुडतात प्रेक्षक, त्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. ऑफसाइड ऑफस्टम पिचिंग ऑफसाइड ऑफस्टम थोडंसं मात्र उदय तांडेल येण्याचा विचार न केली होती दर्पणने, परंतु जसं उदय तांडेलने सांगितलं का हा पिचिंग ऑफसाइड ऑफस्टमच्या खूप बाहेर आणि इथे दंडित करताना वाईट म्हणून एक्स्ट्रा धाव मिळते. हलकासा पुढे जातो स्कोर 6 वर. बनवायच्या 38. जिंकेल तर तो टॉप ऑफ 3 मध्ये पोहोचेल पहिली टीम. टॉप 6 मध्ये, नॉट 3, टॉप 6, कारण 24 संघ आहेत. अनादर इट्स बिग वाईट. लगातार 2 चौथा 5वा चेंडू लगातार वाईट सोडल्याने 2 अतिरिक्त धाव मात्र दिले जातात या ओव्हर मध्ये दर्पण कडून. पहिलं ओव्हर हाताळताना साई धाम नेरूल कडून थोडंसं उपयुक्त गोष्टी सांगताना, कारण अनुभव 11 जर्सी परिधान करणारा सिद्धेश कडू त्याला समजावतोय नेमकं पिचिंग कुठे व्हायला पाहिजे. असे चेंडू टाकले तर खूप मागे राहू आपण या मॅच मध्ये. बॅकफुट वरताना योग्य दिशा दिली, योग्य शब्द सुनावले. नतेजा विकेट टेकर बॉल. ये सिद्धेश कडूचे कानापर्यंत शब्द पोहोचले ना, ऑफसाईडला का थोडासा आतमध्ये आण. चेंडू ठेवला ऑफसाईड ऑफ स्टंपच्या किंचित मिडल स्टंपच्या बरोबर ऑफ स्टंपला धरून गोलंदाजी आणि त्याला सोडला. दॅट इज अ बाउन्सिंग सुपर बॉल. नतीजा विकेट टेकर बॅक इनटू द पवेलियन. चौकार ज्याने मारला तो मात्र माघारी. हर्षल पहिल्या विकेटचं पतन. गावदेवी तलवली. एक गडी बाद 7.
इथून मात्र बाकी आहे 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 30 धावा. त्या दरम्यान हलकस संगीत असेल. मध्ये हॅट्रिक संपादन केले अर्थात विकी बनसोडे गावदेव तेलवलीकडून, कारण पहिलं पिवोनचं षटक चाललं 5व्या-6व्या चेंडूवरती त्याने विकेट मात्र प्राप्त केले. नंतरचं त्याच्या कोट्यामध्ये जसं तो दुसरं टीमकडून तिसरं ओव्हर टाकण्यासाठी आला आणि पहिल्या चेंडूवर सफलता मिळताना ही आगली वेगळी 2 ओव्हरमध्ये केलेली त्याची पूर्ण हॅट्रिक संपादन केली या स्पर्धेमध्ये पर्वत 2 मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन विकी बनसोडे. आता 18 चेंडूचा खेळ बाकी, 18 मध्ये 30 धावांची आवश्यकता. 38 लक्ष आहे. नाव दॅट इज अ गुड युजफुल ऑलराऊंडर राहुल मात्रे इन द बॉलिंग मार्क. समोर अटॅकिंग अँड अट्रॅक्टिव्ह प्लेअर मनोज दलबी. ऑफसाइड ऑफ बॅकपटवर जाताना ही खासियत आहे, त्याची विविधता आहे, त्याची चालकी आहे. सेम जस्ट लाईक द भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. अफलातून ते 50 वर्ष पूर्ण होताना सुवर्ण महोत्सव साजरा केले वानखेडे स्टेडियम. तेव्हा दिग्गजांची माझ्याचे काय बातचीत रंगलेल्या होत्या, खूप चांगल्या मात्र गोष्टी शेअर केल्या दिग्गजांनी. बॅकफुट बघायला कट केलं, परंतु तेवढं टायमिंग नव्हतं. 2 ऑन द बॅट टोईंगला लागल्यानंतर सिंगल मिळते मनोज दलबीला. सिंगल धावसंख्या पुढे सरकते, मात्र हलकीसी पिछा करताना 38 धावांचा गावते तलवली. 1 गडी बाद 9. आणखीन 29 धावांची. क्लेवर क्रिकेटर आहे पाहिलं तर. सिद्धेश असो, विश्वास घरत असो, राहुल असो, सिद्धेश अर्पित असो, या खेळाडूने मजबूत बळकटी गेले टीम नेरुल गाऊन 11 नेरुलला. ओ माय गॉड, लुक एट दॅट, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ मॅग्निफिसेंट स्ट्रोक बाय मनोज दलबी. इट्स आउट ऑफ द बार. चरण की स्कोरच्या मध्ये सोनू पाटील, ओमकार केला दलबी द कॅमेरामॅन. ही स्पर्धा अक्षरशः मध्ये अफलातून दाखवताना टॅप केला. टॅप करताना सर पॉइंटच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण फील करेल तेव्हा अर्जित केली मनोज दलबीने एक सिंगल. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट खेळलं जातं. धावसंख्या 16 पद 38 धावांचं लक्ष. जो टीम जिंकेल तो या स्पर्धेमध्ये पहिला टीम शिरकत करेल, जाऊन पोहोचेल सुपर 6 मध्ये. मी विनंती देतो पुन्हा एकदा, करंबे 11 करंबे टीम कॅप्टन अँड गजानन 11 तुर्बे टीम कॅप्टन, प्लीज टॉस या. दुसरं टाकलं जातं राहुल मात्रे बॉलिंग मार्कवर. फ्रंटफूट पर्यंत गुड स्टॉप, प्रयत्न चांगला केले. ते संधी आहे रन आउटची. ओ माय गॉड, हो हो, अर्पित प्रभाकर मात्रे इज अ बिग प्लेअर. नेम हुकला, हिट केला होता जरूर अर्पितने, पण लागला नाही स्टीलला. बार बार बचावला कॅप्टन रोशन कोहली. रिस्की सिंगल, सिंगल घेताना स्कोर 17 वरती. इथून बनवायचे आणखीन मात्र धावा असतील आवश्यकता जिंकण्यासाठी. अर्थातच 13 चेंडू आणि 21 धावा. 17 एक्झॅक्टली इन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ द 1 विकेट बाय गावदेव तेलवली. सुपर बॉलिंग आहे. एंड ऑफ द सेकंड वर 2 ओव्हरचा खेळ इथून संपलाय. 17 वर 1 गडी बाद. येणारे चेंडू 12 मध्ये 21. काय होईल कोणालाच माहित नाहीये, कारण मॅच मधून अफलातून होईल एवढं दुमत नाही. जाऊया ऐकूया पुन्हा एकदा. प्रेशर आहे मैदानावर, ते प्रेशर थोडंसं हटवण्याचं काम करेल डीजे ऑपरेटर अर्थात रोशन म्हात्रे. मी तारीफ करेन. अफलातून मात्र खेळपट्टी बनवलेले साफ सपाट चेहराही दिवसाचे गेले एवढी करकरीत खेळपट्टी. त्याच काळातून बरं त्या खेळपट्टीला ठीकठाक टाकण्यासाठी, तिला मेंटेन ठेवण्यासाठी आज रोलरचं उद्घाटन केलं. नेतृत्व होतं अक्षय
म्हात्रे यांच्या निर्देशनाखाली ते रोलर बनवत आहेत आणि त्यांनी माहिती दिली जवळजवळ 400 किलोचं लोखंडी तो पत्रा वापरला गेला आणि त्याच्यानंतर सिमेंटचे आतमध्ये असलेले एकूण जवळपास 700 kg चा रोलर चांगला दाब देईल आणि खेळपट्टी मात्र मेंटेन ठेवील. त्याचं उद्घाटन नारायणजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आजच सकाळी करण्यात आलं. येणारं 12 चेंडू आणि आज आहे आमचा बर्थडे बॉय अर्थातच प्रणल किरण म्हात्रे. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. उदंड आयुष्य तुम्हाला लाभो. आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. आई एकवीराच्या चरणी आम्ही ही प्रार्थना करतो की प्रणल तुला दीर्घ आयुष्य लाभो. तुझ्या मनातली इच्छा आकांक्षा आई एकवीरा पूर्ण करो हीच आमची इच्छा. हे आशीर्वाद मात्र आईचे तुला निश्चित लाभतील. कॅमेऱ्यावरती आहे प्रणल किरण म्हात्रे बर्थडे बॉय. स्टीम फेअर डिलिव्हरी. अंदाज चुकला या वेळेला. पायडने पहिली सुरुवात केली होती त्याच्यानंतर बॉलिंग टाकताना प्रतिमेश. क्लेवर बॉलिंग पॉइंट खडा केलं. डीप कव्हर आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ. मिड विकेट आहे. डीप स्क्वेअर लेग आहे. इनसाइड सर्कल. क्लेवर ये योग्य स्थान आहे सिद्धेश. जस्ट लाईक द सूचना करण्यासाठी. जस्ट लाईक द इम्रान खान 1992. एलिमिनेशनचे कमतर डाऊन द बॉल. सुरेखाला एवढं चूक करणार नाही. झेल्स सुरेखपणा डीप कव्हर मध्ये. कॉट मी हिर बॉल बाय प्रथमेश. सेकंड विकेटचं पतन. कॅप्टन इज बॅक इन टू द डगआउट. रोशन कोहली बॅक. जाताना 2 अवघ्या 3 धावांवर परतलाय. संघाची धावसंख्या आहे 18 वर 2. मध्ये 20 धावा. सुरेख संगीतानंतर पुन्हा बॅक टू द क्रिकेट. संदेश दिलीप पाटील याची कमतरता मतं खेळायला लागलेली आहे. कारण मजबूत फळीमध्ये मजबूत मिडल ऑर्डरमध्ये येणार खेळणार बॅट्समन आज खेळत नाहीये. त्याचबरोबर गोलंदाज तन्मय माणिक पाटील इज अ नॉट गुड बॉलर नॉट प्लेइंग इन दिस मॅच. कमतरता भासते जरूर परंतु जबाबदारी मात्र पूर्ण करावी लागेल मनोज आणि विकी बनसोड याला. चांगला ऑलराऊंडर. पहिल्या मॅचचा हिरो. टप्पा ऑफसाईड ऑफ स्टंप थोडेसे खराब. जरूर विचारणा केली होती पण गुरुनाथ पाटील या पंचावर कोणता त्यांचा अतिरिक्त मात्र दबाव नाही. खूप अंपायरिंग केले. उदय सर असतील, गुरुनाथ पाटील असतील, महेश असेल याने आपल्या नवी मुंबईचं अंपायरिंग जवळजवळ गुजरात अहमदाबाद इथपर्यंत नेले. ही गर्वाची बाब आहे. विचारू शकता. आपलं क्रिकेट नव्याने सुरू झाले मित्रा. एवढंच मी म्हणेन. जर क्रिकेट चांगलं खेळायचं क्रिकेट जास्त खेळल्यापासून जास्त ओळख पटवायची तर स्पोर्टमॅनशिप जेंटलमॅन क्रिकेट हे महत्त्व असेल. तिसरं टाकलं जातं. स्कोर आहे 1 क्षणी वाईट नंतर 19 वर. अवे फ्रॉम द बॉडी इलिमिनेशन मिळत नाही. तो शतरक्षण झपाट्याने येतो. व्हॉट अ लवली कॅचेस विन द मॅच. आणखी फलंदाज विकीची गरज होती. हवेमध्ये का खेळला. ग्राउंड शॉट जरी अलॉंग द कार्पेट तरी धावसंख्या अपेक्षित होऊ शकते. बॅट्स चूज द स्ट्रोक बाय विकी बनसोडे. गडी क्रमांक विकीच्या रूमात तिसरा बाद होताना चाललंय तंबूच्या आसऱ्याला विकी बनसोडे. 3 गडी बाद 19 धावा. आता बरोबर 19 धावा इथून बनवायचं मॅच जिंकण्यासाठी गावदेव तळे. प्लीज रोशन. निलेश चंदू पाटील महाविकास आघाडी येथे खेळताना मनोजने ती बाईक आणि 9 चेंडूचा खेळ बाकी. 9 मध्ये अजून अर्धा पल्ला म्हणजे 19 धावा. मॅच मध्ये पकड बनवलेले साई धाम नेरुल गाव 11 नेरुलने. रोहन मराठे. ओ माय गॉड. आले व्हॉट अ लवली शॉट ऑन फुल जॅक. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक ओव्हर द काउ कॉर्नर. इट्स मॅक्सिमन आउट ऑफ द पार. शेरन
ती प्रथमेशची मी म्हणेन, कारण शॉर्ट ऑफून जो चेंडू टाकतात तर ती गोलंदाजाला जो वेग पाहिजे, जो छातीवरून सरळ परफॉर्मन्स घेऊन जाईल, हा योग्य वेग नव्हता. अयोग्य वेग ठरवताना त्याला शॉर्ट ऑन जाग केला. आलेल्या पहिल्या चेंडूवर त्याला ताव मारला. नाव आहे रोहन मराठे. चरण धावसंख्या पोहोचते अर्थातच 8 चेंडूमध्ये 13 धाव जिंकण्यासाठी समीकरण. हे स्थान आहे ना सिलिमिडन, ते बरोबर 1987 जस्ट लाईक द सेम पोझिशनला असायचं. आयलंड बॉर्डर रिलायन्स कप वर्ल्ड कप जिंकून दिलं होतं त्याच पोझिशनला फिल्डिंग करताना जो सिद्धेश कडू तो सल्ला देतोय, ते सल्ल्यासाठी निवड ॲलन बॉर्डरने. देन इम्रान खान 1982 सेम प्लेस. ते प्लेस खूप महत्त्वाचं असतं, कारण येणार नवतरुण त्यांना दिलेला सल्ला तो खेळाडू बरोबर त्याचा वापर, कारण इथून जास्त लांबून न जाता त्याचे प्रॉपरली द प्लेसमेंट टू ॲडवाइस द बॉलर टू सेम एक्सपिरियन्स प्लेयर जस्ट लाईक द नाव. ती भूमिका पार पाडताना सिद्धेश कडू षटकार घालाय, धावसंख्या जवळ आणली. पुन्हा एकदा धमाका, बॅक टू बॅक. हो बाय, वा वा बाय बाय. जे काम करायचं होतं मनोजला ते करून दाखवताना 2 सर्वोत्तम षटकाने सेम प्लेस ओव्हर द काव कॉर्नर बाय रोहन मराठे. चरण भव्य दिवस स्पर्धा. दोलामान स्थिती मी म्हणणार नाही, जवळ मॅच आणले 2 षटकाने कडक स्ट्रोक यार बाय रोहन मराठे. इथपर्यंत 4 चेंडूपर्यंत 3 चेंडूवर ठीकठाक चाललेलं होतं, कारण एकही मोठा फटका आला नव्हता. जसं इनेट क्रमांक 5 वर आला रोहन मराठे आणि या मॅचचा काया पलट केला. कम्प्लिटली चेंज ऑफ द मुवमेंट. क्षण बदलला आहे, परंतु आता जिंकले नाही. 7 चेंडूने 7 धावा. प्रथमेश कमजिंग बोल राईट उर्दू विकेट रोहन. अबे फ्रॉम द फटका बसलाय. पिचिंग ऑप्शन कॉटन बॉल. ओ माय गॉड, अखेरकार तो बदला घेतलाय. तो रिमेन गेट इट फॉर 2 षटकार, पण काम आसान करून टाकलं का रोहन मराठेच्या 2 षटकाराने सलग. मॅच आता रंगायला सुरुवात गेली. ऊन तापताय मैदानामध्ये, मॅच तपायला लागले. 7 चेंडूने 7 कंपल्सरी टार्गेट आहे. ते ऐकण्यासाठी, ते पाहण्यासाठी काही क्षणानंतर पुन्हा कमबॅक करताना तोपर्यंत असेल रोशन मात्रे एक सुरेल संगीत घेऊन. अयोग्य होती,
खराब होती लाईन अयोग्य दंडित केलं गुरुनाथ पाटील आणि वाईट एक्स्ट्रा धाव मिळते स्कोर 33 वर बनवायचे 38 आता इथून 5 धावांची आवश्यकता 3 चेंडू आणि 5 वाट कडक मॅच तमाम प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा हा मॅच आपल्या भेटीला जिंकेल तर सुपर 6 पहिली टीम मध्ये शिरकत करेल स्थान निश्चित करेल सुपर 6 मध्ये वॉटर लवली 3 चेंडू आणि 5 धावा समोर आहे ओमकार सिद्धेश कडू वळवल्या चेंडूला दिशा दिली इथे टप्पा राहुलने योग्य ठेवून जम घेतली वॉटर फिल्डिंग यार आता मजा येईल आता दोन दिग्गजांचे आमने सामली लढाई हा सामना वॉटर कॉन्टेस्ट सिद्धेशच्या समोर तेवढा तगडा तेवढा तोला मोलाचा बॅट्समन आहे नाव आहे मनोज दलवी ज्याने पहिली बाईक दिव्यातून आणली महाविकास आघाडी पहिला बायकर आणि याच्यासाठी बायकरच्या समोर बराचसा बॅट्समन लागच्या जागीच बऱ्याच बहुतेक वेळा मात्र खडं केलंय सिद्धेशने आज जंगी सामना आहे मजा येईल मॅचला कारण फसवे चेंडू कधी टाकू शकतो कधी क्विकर कधी परफेक्टली ब्लॉक इन ऑर्कर 2 चेंडू आणि 4 धावा व्हॉट अ मॅच पहिल्या मॅचचा हिरो आहे 23 धावा पहिले मॅच में सिद्धेशने बनवल्या 3 विकेट घेताना प्लेयर ऑफ द मॅच त्याच्या समोर आहे पहिला मॅचचा हिरो मनोज दलवी विकी बनसोडे होत्या पहिल्या मॅचचा हिरो 2 चेंडू आणि ओ माय गॉड इट्स अनदर वाईट हो हो सोडून दिला चांगली सोच होती मनोज दलवीची सोडून दिला चेंडू वाईट करार देताना गुरुनाथ पाटील एक्स्ट्रा धाव मिळते धावसंख्या पुढे जाताना पोहोचते 35 वर इथून 3 धावा 2 चेंडू आणि 3 धावा व्हॉट अ लवली मॅच बरेचसे विचार आहेत काय टाकू काय नाही काय करू एक्स्ट्रा कव्हरला फेकून देऊ का शॉटम जॅक करताना 1 चेंडू शिल्लक करून मॅच जिंकून देऊ हे मनात घोंगावणारे विचार दोन्ही बॅटर आणि बॉलरचे व्हॉट अ लवली मॅच सुपर क्रिकेट बॅकफुट गेला येण्याची बॅट म्हणजे पण त्याला मग स्केअर केलं बॅकफुट पॉइंट सिंगल घेतली आता 1 चेंडू 2 धावा व्हॉट अ मॅच यार अंगाला शहऱ्यांना मॅच जबा 1 चेंडू चौकार 1 षटकार थोडासा बिंदास असतो बॅटर इथे थोडासा दडपण आहे बॅटवरती थोडासा मात्र बॅट्समॅन पेक्षा बॅटर पेक्षा बॉलरवरती 1 इंचीच प्रेशर कमी काय मॅच आहे ही मॅच जिंकून दिलं तर बरेचसे दिवस मध्ये चर्चेमध्ये सिद्धेश कडू कारण हा 1 चेंडू 2 सेव्ह करणार बॉलर कोण होतं बॉलरचं नाव घेतलं तरी पण तुम्हा आम्हा सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये हा घर निर्माण करेल नाव आहे सिद्धेश पण षटकार ठोकला ना ते अजूनही एक बेहतरीन आरी क्रिकेट श्रोतांच्या मनामध्ये निर्माण करेल मनोज दलवी बघूया कोण मनामध्ये घर निर्माण करते त्यासाठी पाहूया 1 चेंडू आणि 2 असा रंगलेला सामना तलोली विपक्ष नेरुलगाव सिद्धेश 1 चेंडू 2 व्हॉट अ मॅच ओ माय गॉड ओ षटकार हार्ड लक व्हॉट अ लवली कॅच यार काय झेल घेतला होता यार आम्ही तारीफ करतो राहुल ओ माय गॉड शारियानला झेल पकडव नेमका झेल घेताना पाय बाउंड्री लाईन वर हा मॅच यादगार केलाय फिल्डरने बॉलर बॅटर पेक्षा मी म्हणेन मॅच जरी जिंकून दिली ना पण लक्षात राहील राहुल ओ माय वेल डन मनोज सलामीला फलंदाज त्याच्या समोरून नेमके 5 फलंदाज बाद हो झाले परंतु चिकटून राहिला हिम्मत हारली नाही हिम्मते मरदा तो मदत खुर्दा वेल डन मनोज कॉंग्रॅच्युलेशन गावदेव तलुरी मॅच जिंकले सुपर 6 मध्ये एंटर 8 लग आणि काय बॉलिंग टाकली यार सिद्धेशने 6 चेंडू 7 धावा शेवटचा चेंडू बॉल पर्यंत मॅच घेऊन गेला तर सिद्धेश लवली वेल डन हार्ड लक साईधाम नेरुलगाव 11 नेरुल इथून जरी आपला प्रवास संपला आपण यादगार व्हॉट अ मॅच यार सुपर मॅच शॉटॉन पूल केला तिथे काय जेम मारले होते राहुल मात्रेने मिड विकेट काढण्याच्या ठिकाणी झेल घेतला परंतु पाय रिटर्न येताना सीमेरेषेवर हार्ड लक येस